तीर्थप्रसाद घेऊन येईल तर तिचा पती तिला पुन्हा प्राप्त होईल यात कोणताही संशय नाही। अशी ही आकाशवाणी ऐकून करावती घरी गेली आणि तीर्थप्रसाद घेऊन पुन्हा बंदरामध्ये आली। तेव्हा तिचा पती स्वजनांच्या सह तिच्या दृष्टीला पडला। मग ते सर्वजण अतिशय आनंदित होऊन घरी गेले। नंतर तो साधुवाणी प्रत्येक पौर्णिमेला आणि संक्रांतीला सत्यनारायणांचे पूजन करू लागला। यामुळे या लोकांमध्ये तो सुखी झाला आणि शेवटी वैकुंठ लोकांमध्ये गेला। इति श्री स्कंदपुराणे देवागंडे सत्यनारायण कथायां चतुर्थोऽध्यायः। हरये नमः हरये नमः हरये नमः। श्री सत्यनारायण महाराज की जय। श्री गणेशाय नमः श्री सत्यनारायणाय नमः। अध्याय 5वा। सूत ऋषी पुढे सांगतात, मुनिहो मी आणखी एक कथा सांगतो ती ऐका। पूर्वी मुलगामुख नावाचा एक सत्यव्रती आणि भक्तिमान राजा होऊन गेला। त्याची पत्नी पतिव्रता व लावण्यवती होती।